ऑफिशियल गणेशजी रसाल आणि वैभवजी रसाल आपण पाहतो मैदानात रवाना झालेत. सलामीची जोडी केपी कुमार पाटील आणि त्याच्यासोबत रजत आपण पाहतोय. रजत नाव म्हटलं गेलं तर खूप लगेच रजत मुंडेचं नाव आपल्या लक्षात येते, कारण ISPL मध्ये उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय. रजतचं नाव गौरवलं गेलं. 25 लाखाचं ते पारितोषिक पटकावणारा खेळाडू ठरला गेला. चला आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करूया. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 2 धावांची पॅनल्टी कुणाला? मालेगाव संघाला. ओके, तर आयोजकाच्या वतीने आपण पाहतो कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंगच्या माध्यमातून पाहतोय. काल आता मला माहिती आहे राजेश्वर, काल आंबिवली संघाला पॅनल्टी दिली, दोत्रे संघाला पॅनल्टी दिली. काल आपण पाहतोय आणखीन एक संघ होता, चला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात होतो. आजचा फायनल अंतिमचा दिवस, शेवटचा दिवस आहे मित्रांनो. पहिल्या राऊंडच्या मॅच 4 षटकांच्या, सेकंड राऊंडचे सामने 3 षटकांचे. बाकी उर्वरित सामने फक्त वेळेनुसार किती षटकं असतील ते सांगितले जातील. अमोल भोईर गोलंदाजी मार्कवरती, पॉवर प्लेचा एकमात्र षटक तो घेऊन येतोय अमोल. पहिला चेंडू रजत साठी. इथे पहिला चेंडू फेकलाय रजतने लॉंग ऑफ विजन मध्ये, सीमारेषा पार, रस बिल्तीसचा इथे आला षटकार. हा फायदा आहे रजतचा, कारण आल्यापासून रजत प्रॅक्टिस करत होता, मैदानावरती जंप बसवला होता आणि प्रॅक्टिस केल्यानंतर कुमारने लगेच रजतला बढोतरी दिली, सलामीला बोलवलं आणि पहिल्या चेंडूवरती रजतने षटकार ठोकलाय. अमोल भोईर दुसरा चेंडू घेऊन येतोय. राईट हँड ओव्हर द विकेट मारा, पंचांच्या डाव्या साईड उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. हो, साईड होती, बॅटची कडा होती एसटीच्या पाठीमागे. राजन काहीसा चुकी करत असताना अमोल पुन्हा एकदा तयार. राईट हँड ओव्हर द विकेट रजतसाठी पुन्हा एकदा इनसाइड एज आणि इथे चुके. लाजवाब क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला गेला. ही धोत्रेगावची स्टेपनी त्या ठिकाणी पाहतोय आपण, पाहतो त्या ठिकाणी देण्यात आली होती मालेगाव संघाला. अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून.
सुनील शेठ मिरमिने साहेब याने 3 धावा वाचवल्या. काय लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अफलातून क्षेत्ररक्षण पाहतो आपण. गोलंदाज तयार. अमोल पुन्हा एकदा कुमार पाटील असे स्ट्राईकला. इथे टॉस केला चेंडू. कॅप्टन बाला त्या ठिकाणी होता. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये 2 धावा घेण्यात आल्यात. 2 धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. षटकार डॉट सिंगल आणि डबल 4 चेंडू 9 धावा खर्च केल्यात. केपी कुमार पाटील क्रमांक फलंदाज आपण पाहतोय. उर्फी चेंडू टॉस केलाय. अमोल स्वतः गोलंदाजी फॉलो थ्रू सजवतोय आणि ते केपी माघारी परततोय. सहसा पाहतो कुमार पाटील आपण उन्हामध्ये मॅच खेळत नसतो, पण आज संडे सुट्टी आहे सर्वांना, मग ते या ठिकाणी उपस्थित झाले. 5व्या चेंडूवरती झेल देऊन माघारी परतलेत. नवीन फलंदाज सचिन जाधव. नवीन फलंदाज आपण पाहतोय. सचिन जाधवला पाहतो आपण. थँक्यू धन्यवाद. अमोल पुन्हा एकदा तयार होतो. शेवटचा चेंडू असेल. सचिन जाधव स्ट्राईकला. वाईट चेंडू. उर्फी चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये सुरेख फटका. चौकार आपण पाहतो त्या ठिकाणी 4 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 13 धावा बॅटच्या साहाय्याने. खराब चेंडू होता. स्वेर मारा. धावसंख्या 14. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. लेग बाईज का बाईज आहे. बाईजची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतोय अमोल चेंडू खाली येते. कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद होतोय. माननीय तानाजी शेठ रसल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतो साहेबांच्या माध्यमातून मालिकवेळसाठी आपण पाहतो ट्रॉफी देण्यात आलेली आहे.
दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आपण पाहतोय अक्षय खारीक. 12चं टेन्शन नाही तुम्ही, मी बसलो इथे. शेलू संघ 12 पाठवत नसतो मी असल्यानंतर. तिथे फ्लाईट होतो, वरती चेंडू दिला होता. फलंदाज अक्षर आपण पाहतोय काही मारता आला नाही. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड 23. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. काही चेंडू शिल्लक असताना 23 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड स्थित राहते ती 23. 11.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक आपण पाहतोय ज्याने कालचा दिवस बोरगावचा मैदान गाजवलं, संघाला क्वालिफाय राऊंड परत घेऊन गेला, क्वालिफाय करून दिला, टॉप 4 मध्ये प्रवेश मिळवून दिला. तो स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती. स्वप्नीलला पाहिलं होतं आपण कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड क्लब अर्थात KPL कर्जत टेनिस क्रिकेटची लीग, ती स्पर्धा आपण पाहिली गेली. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सलामीचा गोलंदाज म्हणून ज्याने सुरेख कामगिरी केली ऋषी RR ना, ऋषी 11 कडून स्वप्नील. अफलातून कामगिरी होती. नेहमीच पॉवर प्लेचा षटक हाताळतो. तो शेलू संघ समोर होता. स्ट्रॅटेजी बदलली गेली. अमोल, त्यानंतर राजेश, आता स्वप्नीलचा वापर या ठिकाणी केला जाईल. पहिला चेंडू सुरेख चेंडू आपण पाहतोय. अक्षय खारीकसाठी चेंडू होता. तर मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे आणि तीन बलिराम शेठ रसल यांच्याकडून ती सायकल या ठिकाणी उपस्थित झाले. वाईट चेंडू आहे. लेग स्टंपला चेंडूचा खराब चेंडूचा भरपूर समाचार. बॅकवर्ड स्क्वेअर इथं होणार पार. 1 बाउंड चेंडू फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या 30 या आकड्यावरती. तर पूर्वी जेव्हा मालेगाव संघ खेळायचा तेव्हा आपण पाहतो वरिष्ठ खेळाडू बाप बेटे खेळायचे. अर्जुन मोगे, हर्षल मोगे खेळायचा. त्यानंतर पांडुरंग भोईर आणि अमोल भोईर 29 धावा झालेत. हां, स्कोरर असे जर कामगिरी करावले, स्कोरर लक्षात ठेवा, कोण लिहितो त्याला महत्व नाही, कोण बोलतो त्याला महत्व आहे. सूत्रधार कोण आहे तो कुणालाच माहीत पडत नाही, पण जो करतो तो खऱ्या अर्थाने गुन्हेगार ठरतो. त्याच्यामुळे स्कोरर थोडंसं लक्ष द्या फक्त.
स्वप्नील तयार. ते शरीरभेदक चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन जाधवला आक्रमक चेंडू फेकला गेला होता. लेग बाय चेक धावा आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या स्कोर कार 1 ने 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक अमोलने थोडंसं महागडं होतं. त्यानंतर आपण पाहतोय राजेश भोईर आणि आता स्वप्नील भोईर. सुरेख आपण पाहतोय डॉट चेंडू. आता विचार केला तर बॅट्समनला किती धावा बनवायच्यात. कुमार भोईरचा कॅल्सी चालू असेल तिथे का आपल्याला किती धावा पाहिजेत, किती धावा आपण चेस करू शकतो. इथे चांगला फटका स्ट्रेट व्ही सेफ मध्ये चेंडू. सेफ झोन मध्ये चेंडू पाठवला अक्षयने. वन बाउंस चेंडू सीमारेषा पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार. इथे पाहतोय एक धाव आपण पाहतो. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 35 लॉस फॉर 2 विकेट. कुमार पाटील आणि रजत मस्से बाद झालेत. अक्षय खारिक आणि सचिन जाधव आपण पाहतो. ही जोडी मैदानावरती आहे. चला थोडं फास्ट घ्या. यानंतर सेकंड राऊंड होईल. विजेता संघ बिरदोले आपण तयार राहायचंय. यामध्ये विजेता संघ आपल्या समोर खेळेल. कालबरोबर मालेगाव संघाचा चार्मिन बॉय द जल्टनमॅन कुमार भोईर आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू आपण पाहतोय. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्या ठिकाणी त्याच्याही अवकाच्या बाहेर चेंडू. वन बाउंस चेंडू सीमारेषे पलीकडे होतोय. काहीच करू शकत नाही क्षेत्ररक्षक. चेंडू पडल्यानंतर त्यांनी पहिला मला गाठला होता. तर जरूर आपण पाहतोय सुनील दादा मिनमिने प्रत्येक गावामध्ये काही वादविवाद असतात. त्याच्यामुळे 1-2 2-2 टीमा झालेल्या आहेत. कधी कधी काही खेळाडूंना खेळायला भेटत नाही म्हणून 2 टीमा होतात. आणि इथे आपण पाहतोय फुल लेग गॅप मधून चेंडू. वन बाउंस चेंडू सीमारेषे पलीकडे. बॅक टू बॅक चौकार बघतो अक्षयच्या बॅटमधून. या 3 चेंडू 8 धावा खर्च करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 3 चेंडू असतील.
इथे अक्षय खारीक आम्हाला दिसायला लागला चेंडू बारीक त्यांनी पाठवला सीमारेषा पार बॅटीचं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. धावा आपण पाहतोय. तर संख्या स्कोर काढा 49-49. अक्षरशः आपण पाहतोय कुमार भुईर वरती तुटून पडलाय. पहिला तिथून डॉट होतं त्यानंतर लगातार 2 चौकार 1 षटकार पाहिले गेले. पुन्हा एकदा फुल लेट या करण्याचा प्रयत्न ना दयानं माया दाखवली चेंडूला पाठवला सीमारेषा पार 6 धावांसाठी अक्षयच्या बॅटमधून येतोय षटकार. 55 धावा डबल फिगर. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू 55 धावा स्कोर कार्ड वरती आहे. इथे धाव पाहत होतो फलंदाज. तर षटक क्रमांक 4 समाप्त झाले. 55 धावा स्कोर कार्ड वरती 56 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज. ते तुमची बॅटिंग तुमचीच बॅटिंग आहे ना खरे अडचण. 56 धावा 55 धावा आणि त्या 2 ऍड केल्या जातील. 57 धावा झाल्यात. धावसंख्या 58 ची गरज. तानाजी शेट्टी रसाल साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चला धावसंख्या 55 आपण पाहतोय. 2 धावाची पॅनल्टी. 57-58 धावांचं लक्ष असेल विजयासाठी ते मालेगाव संघाला.
चला मी गणेशजी रसल्याला विनंती करतो विजय शेठ रसल्यांचं आपण स्वागत या ठिकाणी करायचे. चला 58 धावांचं लक्ष्य राजेश भोईर आणि अमोल भोईर ही सलामीची जोडी मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटक पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो निहाल. निहाल चला गोलंदाजी मार्क होते. निहाल तयार राहा. ओके आलो आम्ही घरून धावून येतो. निहालचा एक इंटरव्ह्यू फेमस झाला होता कोलोलीच्या मैदानाचा. निहाल शेट्टे पहिला चेंडू असेल राईट ओव्हर द विकेट. राजेश भोईर साठी पहिला चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू वाईट चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. 58 लक्षाचा पाठलाग करायचा आहे. इथे ऑफ साईडला चेंडू होता. हात खोलण्याचा मोका मोक्यावरती दिला ठोका. चेंडू कव्हर पॉईंट मधून सीमारेषा पार. रस बिलतील 4. इथे आला चौकार. व्हॉलेंटियर आमचे स्वयंसेवक चला पुढचा चेंडू इथे कालवार राहिला. एसटीच्या पाठीमागे काहीशी चूक झाली. 22च्या स्वरूपात 4 धावा या ठिकाणी धावपलकावरती घेतल्या जातील. पहिला चेंडू वाईट त्यानंतर ऑफ साईडला चौकार आला. मोफतचा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. फुल लाईन नो चेंडू पंचांनी घोषित केलाय आणि त्यालाही आपण पाहतो तडाखा. चेंडू सीमारेषा पार. रस बिलती 6 आणि इथे आला षटकार. नो प्लस 6.
इथे टॉस केला चेंडूला आणि झेल ड्रॉप. काय घडलं काय बिघडलंय. दिनेश होता त्या ठिकाणी क्रिकेटच्या दुनियामधील एक अफलातून क्षेत्ररक्षक. त्याला थांबवलं. वैभव त्या ठिकाणी गेला झेल घेण्यासाठी आणि झेल ड्रॉप. फ्रीडचा चेंडू. इथे डॉट चेंडू आपण पाहतो. निर्धाव चेंडू आला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. टॅप केला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. इथे चुकी. चुकी चुकी आणि चुकून दोघांमध्ये तुटुमाई झाला आणि इथे वापस पाठवला अमोलला. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाहीये आणि इथे आपण पाहतोय हा विकेट धावबादच्या स्वरूपात कालभैरव मालेगाव संघाला. आपण रिप्लेला पाहू शकता. मिस स्पीड आपण पाहतो झाली जरूर होती. व क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतो. निहालचा चेंडू होता सुरेख. स्वप्नील स्वप्नील भैरू वनडाऊनला आपण पाहतो. अमोलच्या जागी धावत झाल्यानंतर अमोल आपण पाहतो आज अमोलला खातं खोलता आलं नाहीये. गोल्डन विकेट पाहिली गेली. गोलंदाज तयार निहाल. इथे चांगला चेंडू. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 41 धावांची आधुनिक गरज आहे. 18 चेंडू आणि 41 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी आणि बिरजोड संघाचा कॅप्टन आपण येऊन थांबायचं या ठिकाणी. चला आपण पाहतोय गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती भास्कर. स्ट्राईकला येतो राजेश. नॉन स्ट्राईकला येतो स्वप्नील. 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. गरमी खूप वाढतं ऊन आपण पाहिलं गेलंय. इथे आपण पाहतोय
तर मग बघा पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं या ठिकाणी भास्कर गोलंदाजी मार्कवरती आणि वाईट +4 5 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. शरीरभेदक चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहिला गेला 22 या आकड्यावरती आहे. एक फलंदाज बाद झाला. अमोल भोईस नामक फलंदाज धावपाच्या स्वरूपात माघारी आलाय. स्वप्नील नॉन स्ट्राईकला, राजेश स्ट्राईकला आहे. गोलंदाज भास्कर पुन्हा एकदा तयार. वाईट चेंडू. संदीप दादा फुल टाइमपास आहे. फुल एन्जॉय आपण पाहतो या ठिकाणी करतात. 23 धावा स्कोर कार्ड वरती. 58 धावांचं लक्ष असताना अजूनही 35 धावा बनवायचे आहेत. इथे चपराक लगावलाय आणि चुकी, बिग बिग चुकी आपण पाहतो. खूप मोठी चुकी रज्जाची. झेल सोडला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे थेट 6 धावांसाठी. काय दादा चौकार आहे का? ओके. चार धावा आपण पाहतोय. इथे आपण पाहतो सूर्यपटा स्वप्नीलच्या बॅटमधून चेंडू निघालाय. चेंडू जाऊन पोहोचेल. पंच आम्हाला सांगतील 6 धावा. षटकार आणि षटकारच्या सहाय्याने धावसंख्या 58 धावांचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. अजूनही 23 धावांची गरज आहे. संतोष शेंडे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण पाहतोय त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. जरूर आपण पाहतोय पुढील 2 षटकानंतर संतोष सर आपण पाहतोय या चेंडू आपण पाहतोय या षटकातील चेंडू शिल्लक येते डॉट चेंडू आपण पाहतो. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. 23 धावांची गरज. गोलंदाज तयार. स्वप्नील स्ट्राईकला. इथे पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅटमधून चेंडू निघालाय. आउट ऑफ पार्क. बिग हिट. इथेच वजन 56. धावसंख्या या ठिकाणी षटकाराने वाढली गेली. ते अर्धा डझन. धावसंख्या स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 17 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅटमधून हवाई सपार. चेंडू केलाय सीमारेखा पार. 7 धावांसाठी आला षटकार.
षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47. 12 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. आमचे कुठे गेले आमचे मिनमिने दादा कुठे गेले. त्यांचं भविष्यवाणी होती बेकार शॉट. 12 चेंडू 11 धावांची गरज. अजूनही पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. मॅच समाप्त झाली नाहीये. साहिल गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. गोलंदाज साहिल. फायदा झाला मला शेलू गावातल्या मॅचेस करून सर्वांची नावं पाठ झालेत. हा कुमार सर 12 प्लेयरची गरजच नाही ना आपल्याला. साहिल तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे पुन्हा एकदा टॉस केलाय चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि इथे चुकी. चेंडू जातो 4 धावेसाठी चौकार. आता करायचं काय. भास्कर तरे रागात. कुमार पाटील रागात. सचिन नाराज. साहिल टेन्शन मध्ये. आणि दिनेश तरे विचार करतात काय केलं जातं मैदानावरती काय करायला पाहिजे. चौकारच्या साहाय्याने स्कोरकडे अग्रेसर होतोय. 7 धावांची अजूनही गरज आहे. 7 धावांची अजूनही गरज. पण तर डेड बॉलचा इशारा कुठं गोलंदाजी मार्क करत असताना तो आपण गोलंदाज थोडस आपण कुठेतरी थांबला जातोय. इथे सूर्यफटका. सर एखाद्याला आपण जीवदान देतो त्यानंतर तो आक्रमक सिद्ध करणारच. इथे षटकार आलाय. 1 धावांची गरज आहे. 1 धावेची गरज. चला बिरदोले संघ आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे. और चेंडू इथे बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे जेल ड्रॉप. विजयी झालाय या ठिकाणी कालबेरो मालेगाव संघ. 3 षटक पूर्ण न होताना हा संघ आपण पाहतोय विजयी झालाय. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. तर धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो